अमेरिकेतून अभिजित होशिंग. अभिजित होशिंग यांची मुलाखत घेण्याचं कारण असं, की 10वी ला या विद्यार्थ्याला फक्त इंग्लिशमध्ये 35 मार्क मिळाले. कमी मार्क मिळाले त्यामुळे त्याने आय-टी-आयला प्रवेश घेतला. आय-टी-आय मधला ट्रेड पूर्ण केल्यामध्ये नंतर पुण्यातल्या एका कंपनीमध्ये जॉब पकडला. इथपर्यंत ठीक होतं. परंतु आजूबाजूचं इंग्रजीतलं वातावरण पाहून आपणही आपलं इंग्लिश चांगलं करावं आणि अधिक पुढच्या संधी मिळवाव्यात, या दृष्टीनं केम्ब्रिजच्या परीक्षा देऊन त्यांनी स्वतःचं इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये ट्रेनिंग घेऊन आज अमेरिकेमध्ये अनेक वर्षापासून ते काम करतायत. व्हेइकल इंटेरियर डिझाइनचे 3 पेटंट घेण्यासाठी त्यांनी सध्या अर्ज केलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचं इंटेरियर डिझाइन गाडीमधलं ते करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. तेव्हा स्वतःचं कौशल्य अधिक प्रभावी होण्यासाठी इंग्रजीची कशी मदत होऊ शकते, या दृष्टीनं हे उदाहरण मला प्रातिनिधिक वाटतं आणि म्हणून आज मी अभिजित होशिंग यांच्याशी बोलतो आहे. नमस्कार अभिजित. नमस्कार हेरम सर. हां. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई सारखं एक छोटं गाव, त्या गावामध्ये राहून आज तुम्ही अमेरिकेतल्या या इंटेरियर डिझायनिंग पर्यंत पोहोचतात. तर 10वी ला इंग्रजीमध्ये 35 मार्क होते, खरं आहे का? हो, अगदी खरं आहे. सर्वप्रथम मला तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही जो इंग्लिश गप्पाला उपक्रम चालू केला आहे, स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यासाठी शुभेच्छाही देतो. आणि त्यातलं तुम्ही मला आमंत्रित केलं तुमच्या मालिकेमध्ये, तर त्याबद्दल पण धन्यवाद. तर विषयाकडे वळूया आपण. इंग्लिशमध्ये मला खरंच 35 मार्क होते. 10वी मध्ये टोटल 52%. तर इंग्लिश इंग्लिश ही जी सब्जेक्ट असायचा तो हा खूपच मला स्टार्टिंगला असा भीतीदायक असायचा. सेंटेन्स वगैरे फॉर्म करायला खूप अवघड असायचा. नंतर व्होकॅब्युलरी वगैरे कशा लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टीतनं एक न्यूनगंड तयार झालेला की इंग्लिश इज खूप खूप मोठी लँग्वेज आणि आपल्याला ते कसं झेपेल. बरोबर. पण मग नंतर नेवासाच्या तालुक्यातलं जे भेंडा फॅक्टरी आहे, तिथे आय-टी-आय केलं आणि आय-टी-आय केल्यानंतर मग पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये जॉब मिळाला. तर तिथे आपलं इंग्रजी सुधारावं असं का वाटलं? म्हणजे आजूबाजूचं वातावरण तसं होतं? त्यातला तर मी एक पॉइंट ऍड करेल. आय-टी-आय झाल्यानंतर मी ज्यावेळेस अप्रेंटिसशिप केली नगरमध्ये, क्रॉम्प्टन ग्रुव्ज मध्ये, तर त्या सिच्युएशन मध्ये मला माझ्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली. त्यांनी एकंदरीत माझ्या पर्सनॅलिटीकडे, नंतर वर्किंग स्ट्रक्चरकडे बघून त्यांनी मला सांगितलं की तू जर पुढे अजून शिक्षण घेतलास, डिप्लोमा वगैरे जर केलास, तर तुला अजून संधी मिळतील आणि त्यातल्या त्यात इंग्लिश जर तू अजून इम्प्रूव्ह केलं तर तुला ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असतील तुझ्या लाईफमध्ये. तर मला आठवतं की आंध्र प्रदेश मधले काही मॅनेजर्स होते, त्यांनी मला खूप सहकार्य केलं की तू पुढे डिप्लोमा कर. पर्टिक्युलरली टूल डिझाईन मध्ये मला त्यांनी डिप्लोमा करायला सांगितलं की ते पण त्या क्षेत्रातून आले होते आणि त्यांना जसे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या त्यांनी मला त्या शेअर केल्या. तू इंग्लिश इम्प्रूव्ह कर, नंतर डिप्लोमा कर पुढे. तर मग मी ते माझं स्वप्न होतं की अप्रेंटिस झाल्यावरती मला डिप्लोमा करायचं. तर मग मी पुण्यामध्ये जाऊन डिप्लोमा केला टूल डिझाईन MIT मधनं आणि त्याच्यानंतर मला ऍट द सेम टाइम मला इंग्लिश पण इम्प्रूव्ह करायचं होतं. मला ज्यावेळेस मी स्टुडंट होतो तर त्यावेळेस मला जाणवलं की मला पण एक इंग्लिश कोचिंग क्लास लावला पाहिजे ट्रॅडिशनल, म्हणजे आपल्याकडे असतोच. पण जसं मी गेलो तिथे मला असं जाणवलं की हे ट्रॅडिशनल इंग्लिश आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि मग त्यातनं मला एक जाणवलं की आपण आपलं इंग्लिश तर आहेच, ऍज वेल एज टेक्निकल पण बॅकग्राऊंड आहे, तो एक इम्प्रूव्ह केला पाहिजे. अच्छा. पण मग ब्रिटिश काउन्सिल केम्ब्रिज विद्यापीठाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. तर हे काय आहे नेमकं? म्हणजे केम्ब्रिजच्या परीक्षा कशा असतात किंवा त्यात कसं जॉईन झाला? तर ज्यावेळेस मी फिलिप्स मध्ये जॉईन झालो, माझं डिप्लोमा झाल्यानंतर,
तर तिथलचे वर्कर्स, ग्राउंड फ्लोअरचे वर्कर्स ते अगदी फ्लुएंट इंग्लिश बोलायचे. तर मला अतिशय उत्सुकता वाटली, की अरे जी फ्लोअरवरची मंडळी, कामगार मंडळी अतिशय इंग्लिश स्पष्टपणे बोलतात, मग आपण का नाही बोलू? तर तर त्यातनं मला एक जाणवलं, की इथे इमिग्रेशन पण खूप होतात लोकं, की जे वर्कर्स, हाय स्किल वर्कर्स आहेत, ज्यांनी आय-टी-आय केलंय, ज्यांनी डिप्लोमा केलाय, तर ते ऑस्ट्रेलिया, कॅनडामध्ये वगैरे जातात. तर त्यासाठी मग त्यांना स्पेसिफिक एक एक्झाम द्यावी लागते, की नॉन इंग्लिश कंट्रीज मधनं आल्यानंतर तर त्यांना एक तिकडे जाण्यासाठी एक स्पेशल रिक्वायरमेंट आहे गव्हर्नमेंटची. तर त्यासाठी ब्रिटिश काउन्सिल किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स असतात, IELTS वगैरे. तर त्यामध्ये तुम्ही अबाउट गुड युजर्स असेल तर तुम्हाला ती प्रोसेस इझी होते पुढची. तर ज्यावेळेस मी अच्छा. अप्रोच झालो, माझं इंग्लिश त्यावेळेस खूपच कच्चं होतं. म्हणजे इव्हन मी माझं एज्युकेशन झाल्यानंतर पण जनरल आपण कम्युनिकेट करतो त्या बाबतीत माझं इंग्लिश खूपच कच्चं होतं. मग मी अप्रोच झालो ब्रिटिश लायब्ररीमध्ये. FC रोडवरती होती त्यावेळेस. आत्ता माहित नाही आता लोकेशन कुठे असेल. पण त्यावेळेस मला जाणवलं की त्यांनी माझा इंग्लिश असेस केला तिथलच्या एका ऑफिसरनी किंवा तिथे एम्प्लॉईजनी, आणि त्यांनी सांगितलं की मला तू बेसिक केम्ब्रिजचे घे, एक्झाम्स घे, की ज्या की इंग्लिश टेस्ट नावाने चालू असतात. ते एकदम एंट्री लेव्हलच्या एक्झाम्स असतात. तर त्याची तू तयारी कर, आणि मग तू जसं तुझं इंग्लिश इम्प्रूव्ह होत जाईल, तसं तसं तू पुढच्या एक्झाम्स दे. जसं की की इंग्लिश टेस्ट. मग की इंग्लिश टेस्ट ही त्याच्यामध्ये आपले 4 सब स्किल्स इम्प्रूव्ह होतात. रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग. तर हे तुमचं एक एन्व्हायरमेंट तयार होतं तुमचं इंग्लिश स्पीकिंग होण्यासाठी आणि अंडरस्टँडिंगसाठी. तर मला त्या एक्झाम्स मी दिल्या. त्यांच्या जवळपास 6 एक्झाम्स होत्या. तर त्या 6 एक्झाम्स मी इनिशियल टाईममध्ये दिलेल्या. की इंग्लिश टेस्टच्या 2 एक्झाम्स असायच्या. नंतर प्रिलिमिनरी इंग्लिश टेस्टच्या 2 एक्झाम्स असायच्या. तर त्या इंटरमिडिएट टू ॲडव्हान्स असं त्या बिगिनर टू ॲडव्हान्स लेव्हल. आणि नंतर मग मी जसं आता प्रोफेशनल लाईफ हे करतोय, वर्क करतोय. तर त्या सिच्युएशनमध्ये मला बिझनेस इंग्लिश सर्टिफिकेटचा खूप उपयोग झाला केम्ब्रिजचा. अच्छा. पण मग या केम्ब्रिजच्या ज्या परीक्षा तुम्ही दिल्या, तर त्या नेमकं ट्रेनिंग कसं असायचं? म्हणजे किती तास दिवसातून तुमचं ते ट्रेनिंग घ्यायचे? आणि विशेषतः बोलण्यासाठी त्यांनी काय सराव करून घेतला? किंवा शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी नेमका काय सराव करून घेतला? त्यांचं ऍक्च्युली खूप स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे केम्ब्रिज एक्झामचा. तर ते मला खूप आवडलं त्यांचं. आणि बेसिकली काय होतं की ट्रॅडिशनल इंग्लिश क्लासेसमध्ये त्या गोष्टी कव्हर होत नाही, पण यांचा जो स्ट्रक्चर प्रोग्राम आहे, की जसं की हं. सब स्किल्स, 4 सब स्किल्स आपले सगळे इम्प्रूव्ह होतात. हो. आणि त्या सिच्युएशन मध्ये वीकली मला आठवतं की 3 क्लासेस वगैरे असायचे त्यांचे, 1 टू 1 टीचर्स बरोबरती 1 टू 1 क्लासेस असायचे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असायचं की स्पीकिंगचा तिकडे जास्त सराव व्हायचा, आणि मग आपण घरी प्रॅक्टिस करायची रीडिंग, रायटिंग आणि लिसनिंगची. लिसनिंग हे असायचं की ऑलरेडी टेपमध्ये रेकॉर्ड केलेलं असायचं, की जे फॉरेन कंट्रीजमध्ये जसं कॉन्व्हर्सेशन चालायचं, तर त्या टाईपमध्ये ते ते सिच्युएशन्स तसं रेकॉर्डिंग केलेलं असायचं. आणि मग ते ऐकून आपल्याला विथिन अ टाईम लिमिटमध्ये ते आपल्याला काय बोलतात आहे आणि नंतर प्रश्न काय आहेत, हे दोन्ही एक अंडरस्टँड करून ते प्रश्नाचे उत्तर लिहायचे असतात. हं. तर त्याचा एक स्ट्रक्चर्ड सिलेबस मला खूप आवडला त्यांचा. मुख्य अडचण तुझ्यासारख्यांची ही असते, की शब्दसंपत्ती म्हणजे आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द लागतात, ती शब्दसंपत्ती फारशी आपल्याकडे नसते. तर मग व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी नेमकं काय सुचवलं किंवा काय ट्रेनिंग दिलं? तर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये, की जसं आपण लिसनिंग, रिडिंग, आता त्यांचं एक सेपरेट बुक असायचं व्होकॅब्युलरी सोशल सिच्युएशन्स नुसार. तर त्या एक मला जाणीवपूर्वक खूप उपयोग झाला त्या गोष्टीचा, की ते मी आपलं ज्यावेळेस असे सिच्युएशन असायचे तसे तसे मी एव्हरीडे माझ्या डेली यूज मध्ये काय काय लागतात, तर तसं माझं हं. डायरीमध्ये लिहून ठेवायचो.
मला आठवतं की मी डायरीमध्ये लिहून ठेवल्यानंतर संध्याकाळी रात्री झोपताना वगैरे ते उजळणी करायचो आणि वाचायचो. नंतर परत सकाळी उठल्यावरती पण तेच बघायचो. तर ह्या गोष्टीमुळे मला त्या गोष्टी पटपट पटपट आठवत बोलताना असं विचार नाही करायला लागला की मला आता मराठीत इंग्लिशमध्ये काय करायचंय. म्हणजे मी डायरेक्ट इंग्लिशमध्येच ते ट्रान्सलेट करत गेलो. आणि इंग्लिश वर्तमानपत्र वाचणं किंवा इंग्लिशची इतर पुस्तकं वाचणं असं पण त्यांनी करून घेतलं का? नाही ऍक्च्युली त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश एन्व्हायरमेंट मध्येच राहा. जसं की तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्ही जर एकदमच टाइम्स ऑफ इंडिया जर वाचायला गेलात, बेसिक आता तुम्ही बेसिक लेवलला आहात आणि एकदमच टाइम्स ऑफ इंडिया जर वाचलात, तर मग तुम्हाला ते समजणार नाही लवकर त्या गोष्टी. पण तुमच्या बेसिक लेवलच्या एलिमेंटरी बुक्स आहेत. मग त्यातनं मी लहान मुलांचे जे 5वी 6वीचे मुलं असतात, मुलं-मुली, तर त्यांचं मी त्यांचे बुक्स रीड करायचो. मग त्यातनं जी बेसिक त्या लेवलची जी व्होकॅब्युलरी असायची ती मी युज करत गेलो. आणि त्या पद्धतीने माझं ते डेव्हलप होत गेलं की इंग्लिश बेसिक आणि त्याच मॅक्झिमम आपण जनरल यूज मध्ये युज करतो व्होकॅब्युलरी. आणि मग बोलण्याचा सराव कसा केला? बोलण्याचा सराव जसं आता मी वर्कमध्ये वर्किंग लाईफमध्ये आता माझ्या इनिशियल डेज मध्ये कसं असतं की माझे जे सहकारी होते त्यांच्याशी मी बोलायचो इंग्लिशमध्ये. आणि आता माझे जे IELTS चे वगैरे स्टुडंट असायचे, म्हणजे माझे मित्र असायचे, तर आम्ही त्यांच्याशी बोलताना फोनवरती वगैरे इंग्लिशमध्ये बोलायचो. आणि ऍट द सेम टाइम ज्या 3 बेसिक एक्झाम झाल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं केट, की इंग्लिश टेस्ट, नंतर प्रिलिमिनरी इंग्लिश टेस्ट, पेट, बिझनेस इंग्लिश टेस्ट. सो हे झाल्यानंतर मी ऍडव्हान्स लेवलची एक एक्झाम पण दिलेली, IELTS नावाची. तर IELTS मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी मला समजत गेल्या की, आणि त्या गोष्टी इम्प्रूव्ह पण होत गेल्या विथिन अ टाइम मध्ये. अच्छा. पण मग किती महिन्यात हे प्रभुत्व मिळालं असं वाटलं आपल्याला, म्हणजे इंग्लिशचं पुण्यामध्ये? पुण्यामध्ये मला अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल मध्ये जाण्यासाठी साधारणपणे मी ते 3 ते 4 वर्षाला स्पेंड केले. अरे बापरे! म्हणजे 3-4 वर्ष जवळपास त्याच्यावर मेहनत घ्यावी लागली. हो, अगदी फाउंडेशन करण्यासाठी मला आय स्टील बिलीव्ह 2 वर्ष मी त्याला प्रयत्न केले, बेसिक टू ऍडव्हान्स लेवल कॅटेगरीमध्ये. जी बेसिक कंपनीमध्ये कसं जॉईन झालात? अमेरिकेमध्ये असताना, म्हणजे मी ऍक्च्युली महिंद्रामध्ये असताना मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली अमेरिकेमध्ये यायची. महिंद्राचं आणि नॅव्हिस्टारचं कोलॅबोरेशन होतं. नॅव्हिस्टार ही अमेरिकन कंपनी आहे ट्रक्समध्ये. तर मी जवळपास तिथे 5 इयर्स म्हणजे काम केलेलं महिंद्रा इंजिनिअरिंग मध्ये. आणि तिथनं मला तसंच जसं आमचं रोजचं कम्युनिकेशन जे असायचं ते ईमेल, नंतर कॉन्व्हर्सेशन, मीटिंग्स, ह्या डेली मीटिंग्स मधनं असायचं. आणि ऍज वेल एज तुमचं किती स्ट्रॉंग कम्युनिकेशन आहे, तुम्ही मीटिंग मध्ये किती स्वतःहून पुढे येऊन बोलता, तुम्ही किती अंडरस्टँड करताय समोरचा माणूस काय बोलतोय आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्ही किती देताय. तुम्ही जर एकदम कॉन्फिडेंटली असाल आणि सगळं व्यवस्थित तुम्ही जर करत असाल, तर ते तुम्ही कॉन्स्टंटली तुमचे मॅनेजर्स तुम्हाला ऑब्झर्व करत असतात. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही जर तुमच्या कामाशी आणि तुमच्या कम्युनिकेट तुम्ही कसं करताय कम्युनिकेट व्यवस्थित तुमच्या सहकार्यांशी, तुमच्या सबऑर्डिनेटशी, तर ह्या सगळ्या गोष्टी मेजर केल्या जातात. ऍट द सेम टाइम तिकडचे जे मॅनेजर्स असतात ते रिकमेंड करतात की वी वॉन्ट दिस गाय हिअर, म्हणजे त्यांचं काम सोयीस्कर होण्यासाठी, किंवा म्हणजे तर ती मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली महिंद्रामध्ये. आणि महिंद्रानी मला H1B जो US मध्ये असतो, हाय स्किल वर्किंग कॅटेगरी मध्ये विजा असतो, तर त्यासाठी त्यांनी माझे रिकमेंड केलं आणि तिथनं माझं ते प्रोसेस चालू झाली. त्याच्यानंतर ती अप्रूव्ह झाली. नंतर अमेरिकेत आलो मी. पण मग अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष कम्युनिकेशनची जी संधी मिळते आजूबाजूची, तर सुरुवातीला असं काही दडपण आलं का, की केम्ब्रिजच्या कोर्समुळे खूप सोपं गेलं इंग्लिश बोलणं? अगदी ऍक्च्युली मला तर खूपच कॉन्फिडन्स आलेला की इंग्लिशचा जो फोर्स, तुमचे सॉफ्ट स्किल इम्प्रूव्ह होतात, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिस्निंग. तर लिस्निंगमुळे एक आपलं एक
तयारी होऊन जाते की समोरचा माणूस कसा बोलतोय, काय बोलतोय, तर आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे असतं त्या बोलण्याकडे. तर त्याच्यामुळे मला ह्या जे मी बॅकग्राऊंड मध्ये ज्या एक्झाम्स दिल्या होत्या IELTS, जी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टम, तो एक खूप ऍडव्हान्स लेवलची एक्झाम आहे आणि ती दिली असल्यामुळे, तिचं प्रॅक्टिस असल्यामुळे, जी सेव्हरल टाइम्स मी जवळपास नाही म्हटलं तरी 7 to 8 टाइम्स मी दिलेली ती एक्झाम. का तर मला ऍक्च्युली ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडामध्ये मला मायग्रेट व्हायचं होतं त्यावेळेस, ज्यावेळेस मी इंडियामध्ये होतो त्यावेळेस. तर मला प्रत्येक वेळेस 0.5 7 बँड्स त्यांना रिक्वायरमेंट होते. तर कुठे फक्त 0.5 ने मी लॅप्स व्हायचो. तर पण ते माझी प्रॅक्टिस एवढी झालेली की प्रॅक्टिस इज द ओनली की फॉर अचिव्हिंग युअर गोल्स. तर मग माझी प्रॅक्टिसमुळे मला एक कॉन्फिडन्स आलेला स्ट्रॉंगली. तर त्यातनं मला ते गोष्टी अचीव्ह करायला शिकत गेलो मी. तुमच्या 3 पेटंट आता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जे इंटेरियर डिझायनिंग आहे गाडीचं, हो, तर हो. ते त्याचं काय आहे? बेसिकली माझ्याकडे 6 इन्व्हेन्शन्स आहेत आत्ताच्या कंडिशनमध्ये. तर मी आता सध्या अल्टेरिकडनं टोयोटा R&D ह्या कंपनीमध्ये काम करतो. तर मी गेल्या 3 वर्षापासून तिथे काम करतो. तर साधारणपणे जसे प्रॉब्लेम्स आपल्याकडे येतात ते सॉल्व्ह करत गेलो मी. आणि कधी कधी नवीन टेक्नॉलॉजी असते, तर त्या सिच्युएशन मधनं पण मला समजत गेलं की इथे आपण काहीतरी करू शकतो नवीन. तर त्यांनी स्टार्टिंगला 3 इन्व्हेन्शन्स माझे जपानमध्ये पब्लिश केले आणि त्याच्यानंतर US मध्ये 3 पेटंट्स आता सध्या पेंडिंग्स आहेत. USPTO नावाचे एक US गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, तर त्याच्यामध्ये ते आता सध्या पेंडिंग आहेत. अच्छा. पण मग शेवटचा प्रश्न हा की आज जी एक अचिव्हमेंट केली आहे की म्हणजे नो डाऊट की फक्त इंग्रजीने झालं नाही, तर स्वतःची एक इमॅजिनेशन आहे, त्याच्यातून त्या इंटेरियर डिझायनिंग मध्ये जे काही आज संशोधन केलंय त्याच्यातून आज पेटंट 3 पेटंट तुम्हाला मिळणार आहेत. पण या सगळ्या प्रवासामध्ये इंग्रजीचं स्थान नेमकं काय वाटतं? इंग्रजीने काय दिलं? अगदी मला यशाचं रहस्य जर म्हटलं तर इंग्लिश तर आहेतच. इंग्लिशचं महत्व खूप आहे याच्यामध्ये. साधारणपणे मी तर म्हणेल की 75% तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्ट्रॉंग असलं पाहिजे. ॲज वेल ॲज तुमचं एक कन्सिस्टन्सी आपण म्हणतो, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आणि किती जरी तुम्ही फेल झालात तुमच्या आयुष्यामध्ये, आता माझ्या सिच्युएशनमध्ये मी खूप प्रत्येक वेळेस फेल होत गेलो, पण मी ते इम्प्रूव्ह होत गेलो ॲट द सेम टाइम. आणि एक स्टेज अशी आली की आय एम फुली कॉन्फिडंट इन दॅट एरिया आणि फुली फ्लुएंट इन दॅट एरिया. तर तुमचं फक्त इंग्लिश लँग्वेजेस गृहीत धरलं जात नाही, तर तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुम्ही थिंकिंग कशा प्रकारे करतात, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणि तुमचं एकंदरीत त्याबद्दलचं प्रेम, त्या विषयाबद्दलचं प्रेम, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर हे आहेत अभिजित होशिंग. त्यांनी शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की फक्त इंग्लिशमुळे हे सगळं घडणार आहे असं नाही, परंतु हे सगळं घडायला इंग्लिश हा एक महत्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्वामधले विविध पैलू किंवा तुमच्या कामातलं कौशल्य हेच तुम्हाला पुढे नेत असतं, परंतु इंग्लिश ही त्यासाठीची एक महत्वाची खिडकी आहे किंवा शिडी आहे. हे अभिजित होशिंग यांच्या उदाहरणातून आपल्याला दिसतं. 10वीला 35%, 10वीला इंग्रजीत फक्त 35 मार्क. त्यानंतर ITI मध्ये शिक्षण, परंतु त्याच्यावर न थांबता इतरांच्या मदतीनं आणि इतरांपासून प्रेरणा घेऊन इंग्लिश बोलण्याचा सराव आणि केम्ब्रिजच्या त्या कोर्समध्ये अनेकदा अपयशी ठरून सुद्धा पुन्हा पुन्हा त्या परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध केलं आणि आज अमेरिकेमध्ये एका प्रतिष्ठित कंपनीमधून 3 पेटंट मिळण्याच्या स्थितीपर्यंतचा हा प्रवास नक्कीच ग्रामीण भागातल्या तरुणांना नक्कीच रिलेट होईल आणि जवळचा वाटेल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.